एक मुलगा रात्रीच्या वेळी एका मुलीला फोन करून भेटण्यासाठी बोलावतो. तर ही मुलगी देखील निश्चित ठिकाणी आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी जाते. मात्र जशी ही मुलगी त्या ठिकाणी जाते तर बघते आपल्या प्रियकरासोबत आणखी 2 मुले आहेत. आता या मुलीला पुढे हे तिघेजण आपल्यासोबत काय करतील याचा कदाचित अंदाज येतो आणि ती तेथून माघारी परतू लागते. मात्र ती माघारी येऊ शकत नाही आणि त्यानंतर असे काहीतरी घडते जे आज सोशल मीडियावरती व्हायरल आहे. अखेर त्या रात्री नक्की काय झाले होते, काय आहे संपूर्ण प्रकरण पूर्ण सांगेल, बस व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, स्वप्नील क्राईम टॉक्स मध्ये आपले स्वागत आहे. आजच्या आपल्या सत्य घटनेची सुरुवात होते छत्तीसगडमध्ये कांकेर नावाचा जिल्हा लागतो आणि या जिल्ह्यात परवाजूर पोलीस स्टेशन आहे आणि परवाजूर पोलीस स्टेशन अंतर्गत बडेगाव बडे कापसे नावाचं एक गाव आहे आणि याच ठिकाणी राहणारी संगीता उशी जिचं वय आजच्या डेटला 22 वर्ष आहे. संगीता उशी ही आपल्या भाऊ बहिणींसोबत आई वडिलांसोबत अगदी आनंदाने राहत होती, शिक्षण घेत होती आणि संगीताचं एकच स्वप्न होतं की पुढे चालून चांगल्या पद्धतीने नोकरी मिळवावी आणि आपल्या आई वडिलांचा आधार बनावं. संगीता ही अभ्यासात हुशार देखील तितकीच होती. 2022 मध्ये ही संगीता 11वी मध्ये शिकत होती. अभ्यासात चांगल्या पद्धतीने हुशार असल्यामुळे तिच्याकडे नेहमी दिनेश दुग्गा नावाचा एक तिचा क्लासमेट येत असायचा आणि तिच्यासोबत गप्पा मारत असायचा, अभ्यासाबद्दल बोलत असायचा. दिनेश दुग्गा हा देखील चांगल्या पद्धतीने बाकी मुलांपेक्षा हुशार मुलगा होता आणि इकडे ही संगीता देखील चांगल्या पद्धतीने हुशार होती. त्यामुळे दोघांमध्ये चांगली जमत होती. शिक्षणाचं जे काही काम असायचं ते दोघे बोलायचे, एकमेकांसोबत नोट्सबुक वगैरे शेअर करायचे, असं यांच्यामध्ये सर्व काही सुरू होतं. दोघेही सोबत कोचिंग क्लास लावलेला असायचा, कोचिंग क्लासमध्ये सोबत असायचे, कॉलेजमध्ये सोबत असायचे. तर यांचे बॉन्डिंग चांगली होती आणि रोजच्याच या बोलण्या चालण्यामुळे यांची ही मैत्री आता प्रेमात बदलली होती. प्रेमाचं रूपांतर संबंधात झाले होते. संगीताला वाटत होते की हा देखील मुलगा खूप हुशार आहे आणि मी देखील हुशार आहे आणि त्यामुळे बोलता बोलता गप्पा मारता मारता दोघांमध्ये मैत्री झाली. मैत्रीचं रूपांतर संबंधात झाले आणि आता या दोघांनीही एकमेकांना आपले साथीदार मानले. पुढे चालून आपण लग्न करू असा यांचा एक विचार होता. संगीता आता ही दिनेश दुग्गाला म्हणत होती की मी तुझ्यावरती खूप प्रेम करते आणि तुझ्याशिवाय आता मी राहूच शकत नाही. मला तुझी सवय लागलेली आहे, त्यामुळे मी लग्न करेल तर तुझ्यासोबतच करेल. दिनेश दुग्गा म्हणत होता की मी देखील तुझ्यासोबत लग्न करणार आहे. मात्र यांच्या लग्नाला एकच अडचण होती आणि ते दोघे बोलून देखील दाखवत होते. यांच्या दोघांची ही कास्ट ही वेगळी होती आणि त्यांच्या कुटुंबियातील लोक हे या लग्नाला मान्यता देणार नव्हते, या संबंधाला मान्यता देणार नव्हते. हे संगीताला देखील माहीत होतं की तिच्या घरचे हे लग्न होऊ देणार नाही आणि दिनेशला देखील माहीत होतं की त्याचे घरचे या मुलीसोबत लग्न करण्यासाठी परवानगी देणार नाही. प्रेम यांच्यात होतं, संबंध यांच्यात सुरू होते आणि त्यामुळे यांनी दोघांनी विचार केलेला होता की जरी आपल्याला घरच्यांनी विरोध केला तरी देखील आपण लग्न हे करायचंच आणि एकदा का आपलं लग्न झालं, भलेही पळून जाऊन केलं तरी नंतर हे घरचे आपोआप आपल्याला स्वीकारून घेतील. आता 2022 पासून यांचं सुरू झालेलं प्रेम प्रकरण 2023, 2024, 25 16 नोव्हेंबर 2025 पर्यंत येऊन पोहोचलं होतं आणि 16 नोव्हेंबर 2025 रोजी ही संगीता नेहमीप्रमाणेच आपल्या घरामध्ये जेवण वगैरे करून आपल्या बेडवरती पडली होती. मात्र 17 नोव्हेंबर 2025च्या सकाळी तिचे कुटुंबीय बघतात की संगीता आपल्या घरात नाही. म्हणजे रात्री ही मुलगी आपल्या घरात झोपली होती, मात्र आज ती आपल्या घरात कुठेच दिसत नाही. आता कुटुंबीय सर्वत्र तिचा शोध घेऊ लागतात. तिच्या मित्रमैत्रिणींना कॉल करतात, रिश्तेदारीमध्ये कॉल करतात, पाहुण्यांना कॉल करतात, मात्र कोणालाही माहीत नव्हतं की संगीता कुठे आहे. आता शेवटी घरवाले थकून हारून परवाजूर पोलीस स्टेशनमध्ये जातात आणि आपल्या मुलीची मिसिंग रिपोर्ट दाखल करतात. पोलीस देखील मिसिंग रिपोर्ट दर्ज करून घेतात आणि या प्रकरणाला गंभीरतेने घेतात आणि आपली चौकशी तेथून पुढे ते सुरू करतात. मात्र इकडे संगीता उशीच्या काही मैत्रिणी देखील होत्या आणि त्या मैत्रिणींना माहीत होतं की संगीता ही दिनेश दुग्गाच्या प्रेमात आहे. दोघांमध्ये चांगली बॉन्डिंग आहे, दोघांमध्ये मैत्री आहे, दोघे एकांतात भेटत असतात आणि त्यामुळे तिच्या मैत्रिणींना डाऊट होता की ही दिनेश दुग्गासोबत पळून गेलेली आहे. कारण याचं कारणही असं होतं की दिनेश दुग्गा देखील त्याच्या घरातून गायब होता आणि असं करता करता संगीताच्या मैत्रिणींकडून
संगीताच्या घरवाल्यांना देखील या गोष्टीची कुणकुण लागू लागली की आपली जी संगीता आहे हिचं दिनेश नावाच्या मुलासोबत प्रेम प्रकरण होतं आणि दिनेश देखील घरातून गायब आहे म्हटल्यावरती घरचे देखील एकमताने विचार करत होते की ही दिनेशसोबत कदाचित पळून गेली असेल. त्यामुळे घरच्यांना आता थोडासा धीर आला होता की किमान आपली मुलगी ही गेली असेल तर तिच्या मर्जीने गेली आहे, तिच्यासोबत काही बरं वाईट झालेलं नाही किंवा तिला कोणी किडनॅप वगैरे केलेलं नाही असं घरच्यांना थोडंसं वाटू लागतं की ही दिनेश दुग्गासोबत स्वतःच्या मर्जीने पळून गेली असावी. आता नोव्हेंबरमध्ये संगीता गायब झाली होती आणि डिसेंबर संपला होता, जानेवारी सुरू झाला होता. 22 जानेवारी 2026ची बात असते. रणोईबाई उसेडी नावाचा एक व्यक्ती आपल्या शेतात फिरत होता. तर फिरता फिरता त्याला काहीतरी संदिग्ध जाणवते, काहीतरी वेगळं दृश्य दिसते. त्याच्या शेताच्या बाजूला मेलेले कोंबडे वगैरे, मेलेले जनावरे असे फेकून देण्यात यायचे. तो त्या ठिकाणी बघतो तर त्याला असा माणसासारखा एक कंकाल दिसतो. जणू काही स्त्री किंवा पुरुषाचा हा कंकाल आहे, हा सापळा आहे. म्हणजे माणूस जिवंत नाही, त्याला मांस वगैरे नाही, फक्त त्याचे हाडं पडलेले आहेत. त्या व्यक्तीला यामध्ये पूर्ण खात्री होते की नक्कीच हे माणसाचं कंकाल आहे. आणि त्यानंतर हा व्यक्ती पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि तेथे त्याने जे काही बघितलं हे पोलिसांना सांगून देतो. SDPO रविकुमार कंजूर हे आपल्या पोलीस टीमसोबत त्या घटनास्थळी दाखल होतात आणि त्या ठिकाणी त्या कंकालची पाहणी करतात. तर त्यांना स्पष्टपणे जाणवतं की नक्कीच हा कंकाल एका स्त्रीचा किंवा पुरुषाचा असावा. फॉरेन्सिक टीम त्या ठिकाणी बोलवण्यात येते आणि त्यांचं पुढील काम सुरू होते. आता पोलीस बघतात की कोणी काही मिसिंग रिपोर्ट दाखल केली होती. तर आजपासून 2 महिन्यांपूर्वी 17 नोव्हेंबर 2025 रोजी संगीता उसी नावाच्या एका मुलीची मिसिंग रिपोर्ट दाखल झालेले आहेत. मात्र तिचा अजूनपर्यंत ठाव ठिकाणा लागलेला नाही. आता पोलीस संगीताच्या घरच्यांना बोलावून घेतात घटनास्थळावरती आणि त्यांना तो कंकाल दाखवण्यात येतो. तर सुरुवातीला घरवाले विचार करत होते की आपली संगीता ही प्रेमात होती, त्यामुळे ती दिनेश दुग्गासोबत पळून गेली असेल. कुटुंबीय हा कंकाल आमच्या मुलीचा नाही असंच म्हणत होते. मात्र संगीताची जी आई होती ही बारकाईने त्या ठिकाणी बघते. तर फॉरेन्सिक टीमनुसार त्या ठिकाणी आणखी पाहणी केल्यानंतर त्या ठिकाणी संदिग्ध कपडे वगैरे त्या ठिकाणी आढळून येतात आणि चप्पल वगैरे, तुटलेली चप्पल वगैरे त्या ठिकाणी दिसते आणि त्यावरून संगीताची आई ओळखते की ही चप्पल आणि हे कपड्याचा तुकडा वगैरे जे आहे हे माझ्या मुलीचं म्हणजे संगीताचंच आहे. आता खात्री पटते पोलिसांना देखील की ही नक्कीच संगीता आहे, 2 महिन्यांपासून गायब आहे. आणि त्यानंतर पोलीस कसून आपल्या कामाला सुरुवात करतात. संगीता उसी जी की एक मोबाईल फोन देखील वापरत होती आणि त्यामुळे पोलिसांना हे प्रकरण आणखी सोपे जाणार होते. संगीता उसी जो मोबाईल वापरत होती त्या मोबाईलचं लोकेशन काढण्यात येते, कॉल डिटेल्स काढण्यात येते. तर सर्वात जास्त कॉल हे दिनेश दुग्गासोबत केले जात असायचे. आता दिनेश दुग्गा कोण वगैरे वगैरे सर्व डिटेल्स काढण्यात येते. संगीता उशीचा लास्ट कॉल देखील दिनेश दुग्गालाच झालेला होता आणि हा दिनेश दुग्गा आता यावेळी कुठे आहे त्याचं लाईव्ह लोकेशन, फोन लोकेशन काढण्यात येतं. तर दिनेश दुग्गा हा मुंबईच्या बोरिवलीमध्ये जाऊन राहत होता. 25 जानेवारी 2026 रोजी पोलीस मुंबईच्या बोरिवलीमधून दिनेश दुग्गाला अटक करतात, पोलीस स्टेशनला घेऊन येतात. आणि पोलीस स्टेशनला आणल्यानंतर त्याची विचारपूस करण्यास सुरुवात करतात की बोल, तू संगीता उसीसोबत नक्की काय केले. आता दिनेश लगेच कबूल तर होणार नव्हता की संगीताला मी काही केले किंवा दुसराही कोणी आरोपी असला तर तो लगेच थोडी म्हणणार असतो की मीच केले. दिनेश म्हणतो की संगीता ही माझी चांगली मैत्रीण होती, आम्ही अभ्यासानिमित्त बोलत असायचो. मात्र मी नंतर कमावण्यासाठी मुंबईला गेलो आणि त्यानंतर संगीतासोबत काय झाले मला माहीत नाही, तिच्यासोबत माझा संपर्क देखील नाही. मात्र पोलीस हे त्याला संगीताची कॉल डिटेल्स वगैरे दाखवतात, दोघांचं तुमचं कनेक्शन आहे आणि लास्ट कॉल देखील तूच तिला केलेला होता. यावरून आता दिनेश दुग्गा लटपटू लागतो, घाबरू लागतो आणि जेव्हा सक्ती दाखवण्यात येते, दांडे पडू लागतात, तेव्हा हा दिनेश दुग्गा पूर्णपणे पोलिसांसमोर तुटतो आणि आपली संपूर्ण कहाणी ही पोलिसांना सांगू लागतो. 2022 पासून दिनेश दुग्गा आणि संगीतामध्ये हे प्रेम प्रकरण सुरू झाले होते. हळूहळू 2023, 24, 2025 आले तरी देखील यांच्यामध्ये संबंध होते. दिनेश आणि संगीता
हे इकडे तिकडे भेटत असायचे, घरच्यांच्या विरहित भेटत असायचे. मात्र आता यांचं प्रेम अगदी गहिरं झालं होतं. संगीता जी होती हिने कन्फर्म केलं होतं की मी लग्न करेल तर या दिनेशसोबतच करेल. दिनेश नाही तर कोणीच नाही, कारण 3 वर्षांपासूनचं रिलेशन आहे. घरवाले दुसऱ्यासोबत लग्न लावून देतील आणि मी तेथे लग्न करेल हे होणं शक्य नाही. त्यामुळे संगीताने ठरवून ठेवलेलं होतं की लग्न हे फक्त दिनेशसोबत. मात्र जो दिनेश होता याचा विचार काहीतरी वेगळा होता. दिनेशला लग्न हे संगीतासोबत करायचं नव्हतं, तर दिनेशला फक्त संगीतासोबत एक टाईमपास करायचा होता. दिनेश सुरुवातीला तिच्या प्रेमात आला कारण त्याला एक मुलीचं आकर्षण पाहिजे होतं आणि ते नंतर त्याची शरीराची भूक वाढू लागली आणि त्यानंतर तो संगीतासोबत त्या गोष्टी करू लागला. आणि त्या गोष्टीला जेव्हा संगीता नकार द्यायची तेव्हा हा दिनेश म्हणायचा की मी लग्न करणार आहे आणि आपण पती पत्नी बनणार आहे. त्यामुळे संगीताला देखील काही वाटत नव्हतं. दिनेश जेव्हा म्हणायचं तेव्हा संगीता जायची. दिनेशला वाटत होतं की इतके वर्ष आपण हिचा भोग घेतला, आता आपले घरवाले आपल्या जातीतली एखादी दुसरी मुलगी बघेल, तिथून आपल्याला हुंडा वगैरे मिळेल, तर हिची काय गरज आहे. हिला वापरलं तोपर्यंत वापरलं, यूज केलं आणि थ्रो करून टाकूयात, असं मुलांची काही मानसिकता असते. मुली फसत जातात. मुली संपूर्ण आपलं शरीर त्यांना सोपवून देतात. मात्र मुलांच्या मनामध्ये काहीतरी वेगळं असतं. प्रेमाचं नाटक देखील ते करू शकतात. आणि अशाच पद्धतीने त्या दिनेश दुग्गाने संगीतासोबत केलं होतं. आणि आता संगीता ही त्याच्याकडे लग्नाची विनवणी करत होती. संगीता ही त्याला म्हणत होती की आता आपण लग्न करून घेतलं पाहिजे, कारण 3 वर्षांपासून आपले संबंध सुरू आहेत. माझं वय हे 22 वर्ष झालेलं आहे, तुझं 22 वर्ष झालेलं आहेत, आणि त्यामुळे माझ्या घरचे माझ्यासाठी दुसरं स्थळ देखील शोधू शकतात. तर हा दिनेश तिला आता नकार देऊ लागला होता. दिनेश म्हणत होता की आपली कास्ट तर वेगळी आहे. 3 वर्ष याला कास्ट दिसली नाही. 3 वर्ष जोपर्यंत संबंध बनवायचे होते तोपर्यंत म्हणाला की घरचे नाही म्हटले तर आपण पळून जाऊ, लग्न करू. मात्र आता संगीता वारंवार म्हणत आहे म्हणून म्हणायचा की आपली कास्ट वेगळी आहे, घरचे मान्य करणार नाही, असं नाही तसं नाही. मात्र संगीता ही म्हणत होती की मग 3 वर्षापासून संबंध आहे, काही झालं तरी मी लग्न करणार आणि तुझ्यासोबतच करणार. आणि या गोष्टीला आता दिनेश दुग्गा पूर्णपणे वैतागला होता. दिनेशला वाटत होते की ही मुलगी आता आपल्या गळ्यात पडल्याशिवाय राहणार नाही आणि त्यामुळे हिचा काहीतरी बंदोबस्त करणं हा गरजेचं आहे. आणि त्यामुळे सर्व विचार करून हा दिनेश दुग्गा आपल्या एका मित्राला संबंधी पन्ना आणि आणखी एक मित्र असतो जो की नाबालिग आहे, कमी वयाचा आहे, त्याचं नाव हे रेकॉर्डनुसार सांगता येणार नाही. अशा प्रकारे हा दिनेश दुग्गा आपल्या 2 मित्रांना सोबत घेतो, त्यांच्यासोबत मिळून प्लॅनिंग बनवतो. आणि त्या प्लॅनिंग नंतर दिनेश हा रात्रीच्या वेळी संगीताला कॉल करतो आणि तिला भेटण्यासाठी सुनसान जागेवरती बोलावतो, जे की यांचं 3 वर्षांपासून हे सुरू होतं. संगीता देखील जात होती कारण तो तिचा होणारा पती होता. आणि आज देखील याने बोलावले म्हणून संगीता बिनधास्त उठली. त्याने ज्या ठिकाणी बोलावलं त्या ठिकाणी ही चालत गेली. तेथे गेल्यानंतर तिने बघितलं तर आपला प्रेमी दिनेश तर आहे, मात्र त्याच्यासोबत आणखी 2 मुलं आहेत. आता त्या दोघांना बघून ही संगीता त्या ठिकाणी दिनेशला विचारते की या दोघांना इथे आज का बोलावले. तर दिनेश म्हणतो तुला मी ते नंतर सांगेल. आणि सर्वात अगोदर हा दिनेश तिच्यासोबत त्याला जे करायचं असतं ते करतो. ते वाईट कृत्य करतो, चुकीचे संबंध त्या ठिकाणी प्रस्थापित करतो. आणि त्याची इच्छा पूर्ण झाल्यानंतर हा सांगतो की आता यांना दोघांना देखील असंच करू दे. आता मात्र संगीताची सटकते. संगीता म्हणते की तू माझा प्रेमी आहे, मी तुझ्यासोबत लग्न करणार आहे आणि यांच्यासोबत मी कसं करू शकते, हे मी हरगिज मान्य करू शकणार नाही. मात्र दिनेश म्हणतो की तुला हे ऐकावंच लागेल. या ठिकाणी सुनसान इलाका आहे, अंधार आहे, तुला बघणारं कोणी नाही, वाचवणारं कोणी नाही, तुला हे ऐकावंच लागेल. आणि जर नसेल ऐकत तर हे जबरदस्ती करतील. संगीता ही ऐकण्यासाठी तयार नव्हते. तर या दिनेशनेच तिचे हातपाय दाबून धरले आणि त्यानंतर त्याच्या त्या 2ही मित्रांनी आळीपाळीने तिच्यावरती ते काम केले. एवढं सर्व ती नकार देत होती तरी देखील हे तिघेही बारी बारी तिच्यासोबत ते काम करत राहिले, ते चुकीचे काम करत राहिले. आणि त्यानंतर जेव्हा यांची तृप्ती झाली तेव्हा यांनी ठरवल्याप्रमाणे एकाने तिचे हातपाय दाबून धरले, दुसऱ्याने तिचे नाक दाबून धरले आणि जो नाबालिग होता
त्याने तिचा गळा आवळला आणि त्यानंतर तडफडून त्या संगीताचा त्या ठिकाणी दुर्दैवी अंत झाला. एवढे सर्व करून झाल्यानंतर त्यांनी त्याच ठिकाणी तिची डेड बॉडी फेकून दिली, ज्या ठिकाणी मेलेले जनावरे कोंबडे वगैरे फेकून दिले जात होते. आणि त्यानंतर हे तिघेही मुंबईच्या बोरिवलीमध्ये फरार झाले. तेथेच काहीतरी काम बघितलं आणि तेथे निवांत काम करू लागले. यांना वाटले की आपण जे केले ते केले, कोणाला काही समजणार नाही. मात्र यांची अधुरी बुद्धी होती. यांना माहीत नव्हतं की जमाना किती पुढे गेला आहे. अखेर पोलिसांनी या तिघांनाही उचललेलं आहेत. दोघांविरुद्ध गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आणि जो नाबालिग आहे त्याला बालसत्र न्यायालय बोर्डामध्ये पेश केलेला आहे. आता यांच्या कृत्यानुसार यांना शिक्षा ही मिळणारच आहे. मात्र मित्रांनो, मला सांगा, यामध्ये संगीता उसीची चूक होती का? जर होती तर तिची किती चूक होती आणि काय चूक होती? आणि जर या नराधामाची जास्तीत जास्त चूक होती तर या नराधामाला कोणती शिक्षा झाली पाहिजे? आपले मत कमेंट सेक्शनमध्ये नक्की मांडा. या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा नाही, तर सत्य घटना आपल्यापर्यंत पोहोचवणे आणि आपणास जागरूक करणे आहे. समाजात अशा घटना घडत आहे, त्यामुळे प्रत्येकाने सजग आणि सावध राहणे ही काळाची गरज बनली आहे. सजग रहा, सावध रहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच सत्य घटना, क्राईम स्टोरीज नेहमी ऐकत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, नमस्कार.